एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता आपण आलो आहोत गांधी आश्रमला, जे की लोकेटेड आहे गांधीनगर या साईडला. गांधीजी इथे स्टे करायचे 25 वर्ष तरी ते राहिले होते. सो इथे गांधी आश्रम आहे, तर आपण बघूया कसं आहे काय आहे. तर गुजरातला आम्ही आलो तर म्हटलं इथे जाता आता हे बघूनच जाऊया, आणि खूप छान आहे. आणि हे जे आहे गांधी आश्रम हे अहमदाबादमध्ये लोकेटेड आहे गांधीनगर येथे, आणि हे याची पार्किंग आहे. आणि मेन पार्ट काय आहे की गांधी आश्रममध्ये एंट्री फी आहे ही फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे काही त्याचे चार्जेस नाही, कारण की कुठेही पण जावा तुम्ही एंट्री फी असते. सो ते एक चांगलं त्या गांधीजींच्या आश्रममध्ये आहे. आणि ह्याला साबरमती आश्रमसुद्धा असं बोलतात. आणि हे इथे बाजूलाच मस्तपैकी असं रिव्हर वगैरे आहे, आणि इथे मस्त त्यांचा असं आश्रम आहे. गांधीजी 12 वर्ष राहिले होते विथ त्यांच्या वाईफसोबत या आश्रममध्ये. आणि गेटमधून एंट्री करतात इकडे एक छोटंसं मंदिर आहे. सो स्टार्टिंगलाच इकडे मंदिर आहे, आणि तिथे पुढे गेल्यानंतर रिव्हर आहे. आणि मेन म्हणजे आम्ही मिड डेजमध्ये गेलो होतो, म्हणजे वेनसडेला आम्ही गेलो होतो. आणि गर्दी बघा, इथे पिकनिक स्पॉटच म्हणजे लोक आले होते. आणि थंड वातावरण होतं, पाऊससुद्धा पडला होता आम्ही यायच्या आधी. आणि खूप छान असं रिव्हरमध्ये मस्त वाटलं. ह्याला साबरमती रिव्हर असं ओळखलं जातं या रिव्हरला. आणि गांधी आश्रमच्या आतमध्येच आहे. आणि हे जे आश्रम आहे हे खूप नीट अँड क्लीन मेंटेन ठेवलं होतं. सकाळचे 11 वाजले होते, तरी पण असं वाटत होतं की मॉर्निंगचे 7 वाजलेत. खूप छान असे मस्तपैकी गुड वाईब्स असे येत होते. आणि एन्व्हायरमेंटसुद्धा क्लीन होतं. आणि ते थंडगार असं गार्डन टाईप होतं, आणि तिथे आहे गांधीजींची मूर्ती. आणि या गांधी आश्रममध्ये 3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. फर्स्ट तर म्युझियम, इथे सगळी गांधीजीची स्टोरी आणि सगळं हिस्ट्री आपल्याला भेटेल. आपण लहानपणी बुक्समध्ये तर बघितलं आहे गांधीजींचं, पण हे सगळं तुम्हाला जर पाहिजे असेल हिस्ट्री, तर ते सगळं काही त्या लोकांनी प्रॉपरली तिथे शो केली आहे, विथ फोटोज आणि सगळं. आणि सेकंड आहे दांडी मार्च, तो तुम्हाला माहितीच असेल, मिठाचा सत्याग्रह केला होता. ते सगळं काही जे धोरण आहे या आश्रममध्येच पार पाडलं होतं. 12 वर्ष गांधीजी ते राहिल्यामुळे त्यांनी खूप सारे धोरणं इथे मांडली होती. आणि हे खूप चांगलं, म्हणजे ज्यांना हिस्ट्री लवर आहेत त्या लोकांनी ते नक्की व्हिजिट करा. खूप छान छान इथे हिस्ट्री होती. खूप थंडगार आहे, मस्त झाडं लावली आहेत आतमध्ये. इथे येऊन बरं वाटलं एकदम. हां, एकदम शांत झाडं, सुंदर. आधी आम्हाला वाटतं खूप ऊन होतं ना ते मध्यंतरी, पण आता वातावरण खूप छान आणि प्लेझेंट आहे. आणि हे आहे गांधीजींचं निवासस्थान. खूप छान असं मेंटेन ठेवलं आहे त्यांनी बघा. आणि इथे सगळेजण, म्हणजे जे काही फॉरेनर्स आहेत सगळेजण येऊन इथे व्हिजिट करतात, आणि जी काही हिस्ट्री आहे ती सगळी रेकॉर्ड करतात. इथे आम्ही गेलो तेव्हा खूप सारे फॉरेनर्स पण होते 2-3, आणि इकडे हिस्ट्री सांगायला तिथे पर्सन असतात त्यांचे, ते सगळं सांगतात. आणि फोटोज आणि सगळं काढून ते घेऊन जातात त्यांच्या. तर बघा कसे फोटोज वगैरे काढतात. आणि खूप छान असं त्या लोकांनी मेंटेन ठेवलं आहे, जसं आहे तसं, असं मला तरी वाटलं. आणि फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे असं कोणाला हे नाही आहे, बंदी नाही की कोणी यायचं नाही यायचं. सो इथे खूप छान असं त्या लोकांनी मेंटेन ठेवलं आहे. आणि मी तुम्हाला सगळं दाखवते. आतमध्ये मी किचन वगैरे, त्यांचं निवासस्थान किंवा झोपायची, आणि त्यांची रसोई घर, किचन कसं आहे, किंवा त्यांचं हे बघा, हे किचन आहे, स्टोर रूम, म्हणजे तिकडे त्यांचं जागा सगळं त्या लोकांनी. आणि रसोईमध्ये त्यांची जी काही भांडी आहेत आपण बोलतो त्यांना, ते पण त्यांनी सगळं तिथे ठेवलं आहे त्या काळातलं. आणि इथे हे आहे स्टोर रूम. असं खूप छान असं मला तरी खूप आवडलं. गांधी आश्रममध्ये झालं आमचं मस्तपैकी फिरून. छान होतं गांधी आश्रम, आणि सगळं छान होतं. गांधीजीचे फोटोज, त्यांच्यासोबत पण फोटोज काढले. आता इथे बाजूलाच आहे सायन्स सिटी अहमदाबादची, तर तिथे जातो आहोत. त्याच्यानंतर आम्ही आलो अहमदाबादच्या सायन्स सिटीमध्ये. तिथे फर्स्ट आम्ही आलो होतो इथे. हे आहे खूप छान असं फिश लँड, आणि मला तर हे खूप सारं आवडलं. म्हणजे जे काही फिश लवर आहे, माझी नायसा तर एवढी खुश झाली ना. स्टार्टिंगला ती थोडीशी घाबरत होती, त्याच्यानंतर ती स्वतःच एकदम फ्री झाली. खूप छान छान अशी नवीन टाईपची फिश आम्हाला इथे बघायला भेटले. आणि मस्त होतं हे फिश ॲक्वेरियम. आणि इथे मुशी आहेत, मुशी कविताच्या फेवरेट मुशी. अशी मुशी कापायची आणि चिकन सारखी खायची. मुशी कविताची फेवरेट. नायसाला फ्रेंड्स भेटले तर लगेच इथे मोठे मोठे आहेत. वाव, जबरदस्त. शार्क बघ, इथे मोठे मोठे शार्क आहेत. हे वेगळेच फिश आहेत. हा बघ कसं बघा.
त्याला काहीतरी बोलतं, नाव नाही आठवलं. उंदीर मासा. उंदीर. बघून नाव दिलं उंदीर मासा. हो कसं आहे, त्याच्या शेपटीमध्ये विष असतं. पॉसन्स पाहिजे. चिमणी फिश. त्याचं ना टोक बघा समोरचं. इट इज लाईक प्लेन. ते कसं आहे ना, बघा वेगळाच आहे हा. बघा चिमणी मासा कसं. काय हा मासा बघ केवढा मोठा आहे. बबलू बघा. इट इज ह्यूज. केवढी मोठी फिश आहे ही बघ. वाव हा मस्त येतो. वाव ओ फिश फिश. ए फिश आली फिश आली फिश आली. ह्याला एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं तरच हे सुंदर आहे. बघा फिश बघा फुलपाखरू सारखं. हे बघा कसे कलरफुल. हे पिराना आहे वाटतं. सिंगापुरी कासव. हा सिंगापुरी कासव आहे. हो तिकडे वरती पण बसलाय. हा त्यांचा चेहरे कसे बघा, असं वाटतं फुग्याने फुगवलंय. ही बघ कशी दिसते. उपट मच्छी. हा बघ. सो इकडे येऊन तर आमचा फुल ऑन पैसा वसूल झाला. सो मस्त वाटलं या फिश अकॅडमीमध्ये येऊन. आणि इथे बघ अशी फिश टँक क्लीन करतात. आम्हाला आधी वाटलं कुठला तरी मोठा मासाच आहे, नंतर बघितलं तर इथे एक माणूस आहे बिचारा ऑक्सिजन लावून फिश टँक वॉश करत होता. सो छान मेंटेन ठेवला आहे आणि हे खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा या साईडला. आणि हा फिश बघा, असे मोठे मोठे फिश आणि पूर्ण राऊंड असल्यामुळे असं खूप छान वाटत होतं. आणि इथे आतमध्येच त्यांचं सगळं काही फूड कोर्ट आहे. तिथे तुम्हाला चांगल्या रिझनेबल रेटमध्ये जेवण किंवा सगळं काही स्नॅक्स किंवा इटालियन फूड म्हणा, सगळं काही इथे अवेलेबल आहे. इथे तिकीट काउंटरमध्ये तुम्ही तिकीट द्यायचं आणि जे काही तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकतात. आणि मेनूसुद्धा जास्त असं कॉस्टली असं नाही आहे. सो इथे जर तुम्ही आलात तर या ठिकाणी, तर या कॅन्टीनमध्ये तुम्ही तुमचा फूड एन्जॉय करू शकता. सो आता आम्ही आलो आहोत रोबोटिक गॅलरी. मस्तपैकी तुम्हाला दाखवते. असं लंच करून झालं. छान होतं, रिझनेबल आहे, जास्त कॉस्टली नाही आहे. आणि हे आहे रोबोटिक गॅलरी. म्हणजे हे मेन म्हणजे इथे रोबोट्स जे आहेत ते त्यासाठी ते फेमस आहे. इथे कॅन्टीनमध्ये एक 2-3 रोबोट्स आहेत. ते आपल्याला सर्व करतात. इथे माणसांपेक्षा रोबोट इथे सर्व करतात. त्यासाठी स्पेशल इथे खूप गर्दी असते या रोबोट कॅफेमध्ये. सो या रोबोट कॅफेमध्ये काय आहे की तुम्हाला जे काही स्नॅक्स हवं आहे, समोसा किंवा पाणी किंवा टी कॉफी सर्व काही भेटतं. कॉस्ट थोडी जास्त आहे, पण इकडचा अट्रॅक्टिव्ह पॉईंट काय आहे ते रोबोट्स तुम्हाला सर्व करतात. त्यासाठी हे बघण्यासाठी स्पेशली लोक इथे येतात आणि खातात. तर सो हेच आम्हीसुद्धा एन्जॉय केला. आमचा हा रोबोट येतो आहे तर आमच्याकडे येणार आणि आम्हाला चाय सर्व करणार आहे. आताच आम्ही लंच करून आलो होतो, त्याच्यानंतर लगेच त्याच्यामुळे आम्ही असं काही ऑर्डर नाही केला, पण आम्हाला जस्ट बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून कॉफी ऑर्डर केली. आणि कसं बघा, आणि कधी कधी हे रोबोट असल्यामुळे ते बुलकड असं ते कुठल्या पण साईडला त्यांच्या नंबरमध्ये मिस्टेक झाली तर जातात. सो असं पण झालं आहे. पण आता हा आमच्याकडे तरी प्रॉपर आला होता. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याकडून जे काय आहे ते कलेक्ट करायचं आणि त्याच्या ओके बटन दाबलं की ते त्यांच्या प्लेसवर जातात. सो एक भारी रोबोट आहे. आणि हे आहे रोबोटिक गॅलरीचं आतमधलं. सेम टू सेम मॉल टाईपच आहे. आणि ते स्टार्टिंगला त्यांचे शो असतात. स्टार्टिंगला त्यांनी एक रोबोट ठेवला आहे, तो सगळ्यांना नमस्कार त्यांच्या गुजराती भाषेमध्ये बोलतो. खूप भारी वाटतं. आणि ते एवढी हाफ ॲन आवरमध्ये ते लोक असतात. इथे खूप गर्दी बघा, हा रोबोट सांगतोय. आणि नंतर ते लोक सगळं ये रोबोट का नेम है कैनन रोबोट, जो आर्मी में यूज होता है. रोबोट्स के 2 पार्ट्स हैं. एक से गन फायरिंग होती है, दूसरे से वॉकी टैप होता है. ये उबड़ खाबड़ जमीन में आसानी से चल सकता है. ते ऑपरेशन करतात, डिलेवरी करतात वाटतं. आमच्या रायशूला एक रोबोट आता घ्यावा लागणार आहे, जेवण भरवायला, पाणी पाजायला. आणि इकडे होता रोबोट शो, जिथे रोबोट्स आहेत ना डान्स करत होते, गिटार वाजवत होते, तबला वाजवत होते. आणि ते लोक म्हणजे भारी वाटत होतं. थोडं 10-15 मिनटाचा हा शो असतो, पण मला काय एवढा वर्थ नाही वाटला. रोबोट्स नॉर्मली नाचत होते. सो आम्ही थोडा टाईम बघितला आणि मग निघालो. सो असं होतं हे अहमदाबादचं सायन्स सिटी. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा. अदरवाईज
ओकेच होतं, पण आम्हाला फक्त ते रोबोटिक गॅलरी आणि आम्ही फिश लँडमध्ये आम्ही जे गेलो तेच आम्हाला खूप आवडलं. जर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मी तर तुम्हाला सांगेल की पूर्ण डेचा तुम्ही तिथे टाईम स्पेंड केला तर अजून जास्त मजा येईल, कारण की ते खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तिकीटसुद्धा एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे सगळं काही तुम्ही एन्जॉय करा. आणि आम्ही तर जास्त टाईम नाही राहिलो, 3-4 तासच आलो होतो आणि खूप छान होतं. आम्ही 2च गोष्टी एन्जॉय करू शकलो बिकॉज आम्हाला नंतर निघायचं होतं नेक्स्ट डे आणि सकाळी आम्ही गांधी आश्रममध्ये गेलो होतो. सो हे 2 गोष्टी पण आम्ही खूप छान असं बघितल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या हॉटेलजवळ. आणि हे आहे आमचं आजचं स्टे. आम्ही संध्याकाळी 7 वाजता हॉटेलला पोचलो आणि हे आमचं आजचं स्टे आहे. आणि आम्ही 2 रूम्स घेतल्या होत्या आणि हॉटेल खूप छान होतं, नीट अँड क्लीन होतं. तर चला, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.